आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दिल्लीमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन लोकसभेचं सुरू आहे आणि शिवसेना पक्षाचे मुख्य नेते हे NDAतले देखील प्रमुख नेते आहेत। त्याच्यामुळं लोकसभेचं अधिवेशन सुरू असताना आपल्या पक्षाच्या खासदारांना भेटण्यासाठी महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीनं काही चर्चा खासदार महोदयांशी करण्यासाठी कायमस्वरूपी एकनाथ शिंदेसाहेब हे दिल्लीला जात असतात आणि त्याच भावनेनं आज एकनाथ शिंदेसाहेब दिल्लीमध्ये आहेत आणि दिल्लीमध्ये गेल्यानंतर ते NDAचे प्रमुख नेत्यांपैकी एक असल्यामुळं ते पंतप्रधान महोदयांना देखील भेटतात, अमित शाह साहेबांना देखील भेटतात, तिथल्या सिनियर मंत्र्यांना देखील भेटतात आणि दरवर्षी अधिवेशन असताना ज्या पद्धतीनं शिंदेसाहेब त्या ठिकाणी जातात त्याच उद्देशाने शिंदेसाहेब तिथे गेलेले आहेत। काल रात्री सगळ्या खासदार महोदयांची बैठक झाली। आज माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांशी देखील भेट घेतली आणि त्याच्यावर 50 मिनिटं देखील बैठक झालेली आहे। 5 राज्यांच्या निवडणुका होऊ लागलेल्या आहेत, त्याचबरोबर येत्या काळात केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। या संदर्भात काही चर्चा झाली? नाही, मला नाही असं वाटत की केंद्रीय मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत साहेबांनी कुठे चर्चा केली असेल किंवा शेवटी मगाशी जसं सांगितलं की साहेब नेहमी अर्थसंकल्पीय अधिवेशन असू दे किंवा दिल्लीतलं अधिवेशन जे चालू असतं त्यावेळी खासदारांना भेटायला जातात, खासदारांची बैठक घेतात, खासदारांची चर्चा करतात। त्याच उद्देशाने साहेब त्या ठिकाणी गेलेले होते आणि तिथे गेल्यानंतर स्वाभाविकच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना भेटण्याची जर संधी मिळाली तर ते घेतात आणि ती संधी स्वतः मोदी साहेब त्यांना उपलब्ध करून देतात, हे खरं महत्त्वाचं आहे। आणि त्याच भावनेतनं काल शिंदेसाहेब दिल्लीमध्ये आहेत आणि आज साहेबांनी मोदी साहेबांची भेट घेतली। काल खासदारांची त्यांनी बैठक घेतली, बैठकीत त्यांनी खडे बोल सुनावल्याचं समजतं आहे की पदाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा आधी कामावर लक्ष द्या, तुमच्या सगळ्या गोष्टींचा रिपोर्ट तयार होतोय। आता ही अंतर्गत बैठकीतली कुठच्या सूत्रानं माहिती तुम्हाला दिली मला माहीत नाही, परंतु संघटनात्मक आमदारांनी खासदारांनी भूमिका घेतली पाहिजे हे साहेबांचं म्हणणं असतं। ज्या पक्षाच्या जीवावर ज्या लोकांच्या जीवावर आम्ही निवडून येतो त्यांची सेवा झाली पाहिजे, त्यांची विकासाची कामं पूर्ण झाली पाहिजेत। हे काय खासदारांपुरतं मर्यादित त्यांचं मार्गदर्शन नसतं, तर आमच्या पक्षाचे जे ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत, पंचायत समितीचे सदस्य आहेत, ZP आहेत, आता सभापती आहेत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आहेत, नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, आम्ही आमदार आहोत आणि खासदार आहेत, त्या सगळ्यांनीच जनतेबरोबर राहिलं पाहिजे, जनतेच्या विकास कामाला न्याय दिला पाहिजे, ही भूमिका माननीय शिंदेसाहेबांची कायमस्वरूपी असते आणि त्याच भावनेतनं खासदार महोदयांना देखील मार्गदर्शन झालेलं आहे। छत्रपती संभाजीनगरमध्ये 2 शिवसेना एकत्र येऊन सत्ता स्थापन करतात। अंबादास दानवे असं म्हणतात की भाजपसोबत त्यांचं जमलं नाही, त्याच्यामुळे आम्ही 2 शिवसेना मिळून सत्ता स्थापन करतो। कुठे? संभाजीनगर। नाही, छत्रपती संभाजीनगरमध्ये सत्ता जिल्हा कशावर जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीवर काय तिथे घडामोडी घडल्या त्याची मला कल्पना नाही। त्याची पूर्ण माहिती आम्ही नक्की घेऊ आणि याच्यावर जो काही निर्णय घ्यायचा आहे, जे काय आदेश द्यायचे असतील ते राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे मुख्य नेते एकनाथ शिंदेसाहेब देतील, परंतु तिथे नक्की काय घडतंय हे मला त्याची कल्पना नाही। प्रकरण कुठेतरी वाढत चाललेले आहेत आणि हाच मुद्दा जो आहे विधान ह्या सगळ्याच अधिवेशनामध्ये देखील मुद्दा घेण्यात आला होता। अशी घटना जर बीडमध्ये घडली असेल तर त्याच्यावर पोलिसांनी कठोर कारवाई केली पाहिजे। अशा घटना परत घडू नयेत, त्याची पुनरावृत्ती होऊ नये एवढी दहशत पोलिसांची असली पाहिजे, कायद्याची असली पाहिजे आणि त्या कठोर कायद्याच्या अंतर्गत या सगळ्या कुटुंबावर कारवाई झाली पाहिजे। सर, गॅसची तुटवडा आहे, गॅसचा पुरवठा कमी विस्कळीत झालेला आहे, असं असताना बरेच दिवस झालेत, 8 दिवसापेक्षा जास्त दिवस, इंडस्ट्रीवरती त्याचा काही परिणाम होतो आहे का? त्याच्याशी संदर्भात फूड इंडस्ट्री आहे त्याच्यावरती सुद्धा त्याचा काही मोठ्या प्रमाणात परिणाम दिसून येतो? ज्यावेळी गॅस कमतरतेच्या बातम्या यायला लागल्या आणि त्याचा उद्योगावर परिणाम होईल अशा पद्धतीची चर्चा व्हायला लागली, मी एक प्रथम बैठक म्हणून छत्रपती संभाजीनगरला स्वतः जाऊन घेतली, तिथल्या उद्योजकांशी बोललो, पर्यायी व्यवस्था उद्योजकांसाठी गॅसची काय करू शकतो ही माहिती मी घेऊन तिथं तशा पद्धतीचे निर्देश दिले। कोकणामधल्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये परवा मी कोकणामध्ये असताना बैठका घेतलेल्या आहेत, त्याच्यामुळं आखाती देशामध्ये युद्धजन्य परिस्थितीमध्ये कदाचित गॅसचा तुटवडा होऊ शकतो, पण असलेला गॅस कशा पद्धतीनं समप्रमाण पद्धतीनं प्रत्येक गोष्टीला पोचला पाहिजे यासाठी देखील महाराष्ट्र शासनानं गाईडलाईन तयार केलेली आहे। त्या गाईडलाईनप्रमाणे गैस वाटप व्हावं हीच आमची सगळ्यांची भूमिका आहे। सर, जिस तरह से बिल पेश किया गया रिलीजन ऑफ फ्रीडम, उसको लेके उद्धव ठाकरे ने सपोर्ट किया है, लेकिन जो दूसरे अपोजिशन है वो विरोध कर रहे हैं, क्या?
नहीं ठीक है, अगर उद्धव जी ने सपोर्ट किया है तो ये बात तो समाधानकारक है, और जिन्होंने नहीं किया है उनकी बात छोड़ दो, क्योंकि हमारे देश में, हमारे राज्य में जो कुछ कायदा और कानून है वो बनाने वाली हमारी असेंबली है, हमारी विधानसभा है, और उसमें अगर कोई कायदा और कानून की बात करे और वो कायदा अच्छा है, ये अगर अपोजिशन वाले बोल रहे हैं तो अच्छी बात है, आनंद की बात है। सर आपने पासेस का मुद्दा उठाया, जो जिस तरह से पासेस दिए जा रहे हैं, क्या पूरा नाही, मी हिंदी आणि मराठीमध्ये ते सांगतो पासेसच्या बाबतीमध्ये. पासेसच्या बाबतीमध्ये मी काल स्वतः माझ्या मंत्रालयामध्ये किंवा माझ्या MIDCमध्ये काय घडलं आहे याची वस्तुस्थिती स्वतः मंत्री म्हणून सभागृहामध्ये मांडलेली आहे, आणि त्या माझ्या भूमिकेमध्ये स्पष्ट असलेलं आहे की माझ्या महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या लेटरहेडवर माझ्या आस्थापनेच्या लोकांची नावं टाकून काही लोकांनी पास घेतले. आता ते पास मिळाल्यानंतर 1-2 पास माझ्या देखील आस्थापनेवरच्या लोकांना मिळाले असतील, मी नाही असं म्हणत नाही, परंतु मी पत्र न देता, माझ्या PSनी पत्र न देता फेक सही मारून अशा पद्धतीचे 30-30 पास जर या सभागृहातनं मिळत असतील तर त्याची सखोल चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये आपण जर मलम पायाला, जखम पायाला झालेली आहे आणि मलम जर आपण गालाला लावलं तर त्याचा काही उपयोग होणार नाही. आपण शेवटच्या टोकापर्यंत पोचलं पाहिजे की ही पास अशी सिस्टीम कशी काय होते. आणि मला जी काल माहिती मिळाली, मी नावासकट आज मी DCPना बोलवून घेतलं होतं, मी DCPना सांगितलं की नाहक गरीब लोकांना त्यांना पास मिळाला आहे, म्हणजे त्याच्यामध्ये अगदी स्पष्टपणानं सांगतो, माझ्या कार्यालयातल्या एका सर्वसामान्य शिपायाला त्यांनी बोलवून घेतलं, त्या यादीमध्ये त्याचं नाव होतं म्हणून त्याची चौकशी सुरू केली. त्याच्यावर मी त्यांना सांगितलं की गरीब माणसाला आणून चौकशी करण्यापेक्षा तुम्हाला माहिती आहे की पास कोणी दिला, तो पूर्वी माझ्या कार्यालयामध्ये कामाला होता, ते मी तुम्हाला नाव सांगितलं आहे, त्याने ती यादी कोणाकडे दिली हे देखील त्यांना माहिती आहे, ती यादी पुढं कोणाकडे गेली हे देखील त्यांना माहिती आहे, परंतु त्या 25-30 पासामधला एक पास माझ्या कार्यालयातल्या ज्या शिपायाला मिळालेला आहे त्या शिपायाला चौकशीसाठी आणणं, मला असं वाटतं की चौकशी केलेलं दाखवल्यासारखं आहे. आणि म्हणून मी स्वतः DCPना सांगितलं की याच्यामध्ये मंत्री ज्यावेळी स्वतःच्या कार्यालयाची बदनामी न बघता एखादी गोष्ट सभागृहामध्ये सांगतो त्यावेळी त्याची चौकशी ही निपक्षपातीपणे झाली पाहिजे, अशी भूमिका मी DCPंशी चर्चा केली, आणि त्याच्यातनं नक्की आपण खऱ्या व्यक्तीपर्यंत पोचू शकतो असं आता चित्र निर्माण झालेलं आहे. प्रधानमंत्री मोदी के साथ आणि अजून एक फक्त पक्ष सांगतो, अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे की विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे, आणि शिवसेना, भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अशी आमची एक समन्वय समिती आहे. तर त्या समन्वय समितीची बैठक ही 23 तारखेला होणार आहे, अशा पद्धतीची सूचना मला भाजपचे प्रदेशाध्यक्ष आदरणीय रवींद्र चव्हाण साहेबांनी केलेली आहे. मी आणि शंभूराज देसाई त्या समितीवर आहोत, त्या बाजूनं तटकरे साहेब आहेत, हसन मुश्रीफ साहेब आहेत, आणि बावनकुळे साहेब आणि रवींद्र चव्हाण साहेब आहेत. तर ही समन्वय समितीची बैठक ही 23 तारखेला होणार आहे. सर 1 घंटे चली मीटिंग के साथ कितनी अहम हो जाती है, खासतौर पर प्रधानमंत्री मोदी के साथ हुई है? नहीं, जो मीटिंग माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहब के साथ हमारे नेता माननीय एकनाथ शिंदे साहब की जो हुई है उसमें क्या डिस्कशन हुआ है ये तो मुझको पता नहीं, लेकिन जो मीटिंग हुई है वो महाराष्ट्र के भले के लिए होगी, महाराष्ट्र की जनता को विकास देने के लिए होगी. धन्यवाद. सर आपको लगता है एक नेतृत्व पास के बारे में मैंने खुद कल अपर हाउस में बोला है कि हमारे जो MIDC का लेटरहेड है उसके ऊपर फेक साइन से कुछ पास लिए गए हैं, उसमें से 1-2 पास जो हमारे चतुर्थ श्रेणी कर्मचारी हैं उनको मिले हैं, लेकिन ये पास किसने लिए हैं और किसने ये फेक साइन किए उसकी चौकशी होना चाहिए, ये हमने कहा था और वो चौकशी शुरू है.